हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमध्ये सर्व पदांची जी शैक्षणिक पात्रता आहे ना, त्या पात्रतेची माहिती पाहणार आहोत. आणि सुरुवातीला ज्या पदावर सर्वात जास्त अर्ज येणार आहे किंवा सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, त्या पदांची पात्रता सांगतो आणि मग इतर पदांची सुद्धा पात्रता सांगणार आहे. आणि अजून एक सूचना आहे की जर तुम्हाला जाहिरातीची PDF अजूनही मिळाली नसेल, तर विठ्ठल जोशी नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर मी PDF अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला लिपिक पदासाठी टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तर सुरुवातीला आपण लिपिक या पदाची जी पात्रता आहे शैक्षणिक त्याची माहिती पाहूयात. तर इथे दिले क्लर्क कम टायपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, कॅशियर, स्टोअर कीपर. तर याचं क्वालिफिकेशन काय आहे? हॅव पास्ड द डिग्री एक्झामिनेशन, म्हणजे कोणतीही डिग्री पास असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हॅव अटेंड द एज ऑफ 18 इयर्स, म्हणजे 18 वर्षे पूर्ण केलेले असावेत. हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, हे महत्त्वाचं आहे बरं का. GCCच पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेटच पाहिजे, इतर चालणार नाही. एक्झामिनेशन ऑफ टायपिंग फॉर स्पीड ऑफ नॉट लेस दॅन 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश अँड 30 वर्ड पर मिनिट इन मराठी. आता इथं अँड हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो की आपण GCC म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट पाहिजे आणि 2 सर्टिफिकेट पाहिजेत. एक आहे इंग्लिशचं जे आहे ते आहे 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट. हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजेत. पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्हीपैकी एक चालत होतं, तिथं ऑर हा शब्द होता म्हणजे किंवा, पण इथं अँड हा शब्द असल्यामुळं ते दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आणि मी जर चुकत असेल तर कोणी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा, पण मला तरी अर्थ हाच लिहित आहे. आता आपण शिपाईचं जे आहे ते पाहूयात, पिऊनचं. तर पिऊनसाठी क्वालिफिकेशन काय पहा, हॅव पास्ड ॲटलिस्ट SSC एक्झामिनेशन, म्हणजे 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर मस्ट हॅव कॅपॅसिटी ऑफ डुईंग मॅन्युअल वर्क, काम करण्यास तो सक्षम पाहिजे शरीराने. एज शॅल बी नॉट बी लेस दॅन 18, म्हणजे कमीत कमी 18 वर्षे पाहिजे. म्हणजे सरळ काय, तर पिऊनसाठी 10वी पात्रता आहे. 10वी उत्तीर्ण असलेला कोणीही पिऊनचा अर्ज भरू शकतो. आता आपण वरिष्ठ लिपिकचं जे पात्रता आहे त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, सिनियर क्लर्क कम DEO. क्वालिफिकेशन काय आहे, तर कॅन्डिडेट शॅल हॅव पास्ड डिग्री एक्झामिनेशन, म्हणजे उमेदवारांनी काय पास केलेलं पाहिजे, पदवी उत्तीर्ण असावा. शॅल हॅव पास्ड द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑफ टायपिंग फॉर स्पीड ऑफ नॉट लेस दॅन 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश अँड 30 वर्ड पर मिनिट इन मराठी. म्हणजे इंग्लिशचं 40 शब्दाचं सर्टिफिकेट पाहिजे, मराठीचं 30 शब्दाचं सर्टिफिकेट पाहिजे, 30 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर कमीत कमी 18 वर्ष वय पाहिजे. म्हणजे कनिष्ठ लिपीसाठी जी पात्रता दिली ना, तीच वरिष्ठ लिपीची सुद्धा त्यांनी पात्रता दिलेली आहे आणि विशेष म्हणजे कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. आता आपण उर्वरित इतर पदांची पात्रता पाहूयात. तर सेक्शन ऑफिसर, परचेस सुप्रिटेंडंट. इथे पहा, डिग्री ऑफ एनी स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी, म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी पाहिजे. अनुभव काय पाहिजे इथं, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ऑफ 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ॲज सिनियर ॲसिस्टंट ऑर इक्विव्हॅलंट पोस्ट, म्हणजे सिनियर ॲसिस्टंट किंवा त्याचं समतुल्य कोणतंही पद इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर हा एक पहिला अनुभव पाहिजे, किंवा हा अनुभव नसेल तर दुसरा कोणता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ऑफ 6 इयर्स, प्रशासकीय कामाचा 6 वर्षाचा अनुभव. ॲज सिनियर क्लर्क ऑर इक्विव्हॅलंट पोस्ट इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन, कोणत्याही संस्थेमध्ये एक तर सिनियर क्लर्क म्हणून 6 वर्षे काम केलेलं पाहिजे, किंवा त्याच्याशी समतुल्य असलेलं कोणत्याही पदावर 6 वर्षे काम केलेलं पाहिजे. त्याच्या पुढे पहा, स्टेनोग्राफरसाठी काय दिलेलं आहे, तर शैक्षणिक पात्रतामध्ये क्वालिफिकेशन पहा. आणि इथं वयाची अट यांना 50 वर्षे दिले बरं का. कॅन्डिडेट हू आर ऑलरेडी इन द सर्व्हिस द अप्पर एज लिमिट शॅल बी 50 इयर्स, जास्तीत जास्त 50, त्याच्यापेक्षा जास्त वयाचे चालणार नाहीत. स्टेनोग्राफर हायर ग्रेड, क्वालिफिकेशन मस्ट हॅव पास्ड द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन.
म्हणजे 12वी पाहिजे. इंग्लिश शॉर्ट हँड 120/50 वर्ड पर मिनिट अँड मराठी शॉर्ट हँड टायपिंग 120/40 वर्ड पर मिनिट रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर अनुभव किती पाहिजे, तर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज स्टेनोग्राफर लोअर ग्रेड इन एनी रेप्युटेड ऑर्गनायझेशन. कोणत्याही प्रसिद्ध अशा संस्थेमध्ये 3 वर्षे स्टेनोग्राफर म्हणून काम केलेलं पाहिजे लोअर ग्रेडला. त्याच्यानंतर ॲसिस्टंट अकाउंट डिग्री इन कॉमर्स ऑफ म्हणजे कॉमर्सची डिग्री पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव, मिनिमम 3 इयर्स एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ अकाउंट्स ऑर ऑडिटिंग इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. म्हणजे गव्हर्नमेंटचाच पाहिजे असं काही नाही, प्रसिद्ध कुठलीही संस्था असेल तरी चालेल. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड मस्ट हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इंग्लिश शॉर्ट हँड अँड टायपिंग 100/40 वर्ड पर मिनिट अँड मराठी शॉर्ट हँड अँड टायपिंग 100/30 वर्ड पर मिनिट रिस्पेक्टिव्हली. आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज अ स्टेनोटायपिस्ट इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. स्टेनोटायपिस्टचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंटचं या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे पहा. ज्यांना कोणाला स्टॅटिस्टिकचा हे भरायचं आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते, आणि एवढं वाचत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. किंवा याची PDF मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. पुढे पहा, सिनियर असिस्टंटचं क्वालिफिकेशन डिग्री ऑफ एनी स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी आणि अनुभव किती पाहिजे, तर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे ॲज अ सिनियर क्लर्क ऑर इक्विव्हॅलंट इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सुपरवायझरसाठी डिग्री ऑर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑफ एनी स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी हॅविंग लायसन ऑफ इलेक्ट्रिकल सुपरवायझर फ्रॉम अप्रोप्रिएट ऑथॉरिटी विदिन मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ द फील्ड वर्क अँड सुपरविजन इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. ऑर त्यांनी हे 2 ऑरमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. त्याच्यानंतर अनुभवसुद्धा इथं दिलेला आहे, किंवा तुम्ही ही डिटेल्समध्ये ॲड वाचा. फोटोग्राफरचं या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी ॲड पहा विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन. सिनियर क्लार्कचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टेनोटायपिस्टचं पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर ह्याव पास्ड द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, पजेस अ स्पीड ऑफ लेस दॅन 80 वर्ड पर मिनिट इन शॉर्ट हँड इंग्लिश अँड मराठी, have passed the government commercial certificate examination of typing for speed of not less than 40 word per minute in English and 30 word per minute in Marathi, as shall not be less than 80 years unless already in the service of government. त्याच्यानंतर आर्टिस्टचं क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे पहा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे क्वालिफिकेशन पाहून घ्या जे कोणी आर्टिस्ट असतील त्यांनी. त्याच्यानंतर आणि ते स्पेशल डिप्लोमावाले फार कमी कॅन्डिडेट त्यांना भेटणार आहेत. क्लर्कचं मी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिशियनवाल्यांसाठी पहा, हॅव पास्ड द हायर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन. त्याच्यानंतर कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड द सर्टिफिकेट इलेक्ट्रिशियन कोर्स ऑफ ITI झालेला पाहिजे इलेक्ट्रिशियनमध्ये. शुड हॅव द लायसन ऑफ इलेक्ट्रिशियन ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर अनुभव पाहिजे 5 वर्षाचा. कॅन्डिडेट शुड हॅव 5 years एक्सपिरियन्स ऑफ इलेक्ट्रिकल वर्क इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी काय दिलेलं आहे, तर पजेस अँड व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. हे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, हेवी व्हेकलचं पाहिजे, किंवा मोटर कारचं किंवा जीप अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट. म्हणजे हेवी असलं तर हेवी चालेल, मोटर कारचं असेल तर मोटर कार चालेल, जीपचं असलं तरी चालेल. त्याच्यानंतर हॅव पास्ड ॲटलिस्ट SSC एक्झामिनेशन ऑफ एनी रिकग्नाइज्ड स्कूल अँड शॅल बी एबल टू स्पीक मराठी अँड हिंदी लँग्वेज. 10वी उत्तीर्ण पाहिजे, मराठी आणि हिंदी भाषा बोलता आली पाहिजे. पजेस नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग मोटर व्हेकल्स अंडर दॅन अ मोटरसायकल इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन. म्हणजे 3 वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे. हॅव क्लीन रेकॉर्ड अँड वर्किंग नॉलेज ऑफ रिपेअर्स ऑफ मोटर कार ऑर ॲज द केस मे बी ऑफ अ जीप. म्हणजे जे काही गाड्या चालवायच्या त्याचं बेसिक नॉलेज त्याला असणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस गाडी बंद पडली तर तात्पुरतं काम चालव आपण म्हणतो ना तसं. पजेस अ गुड फिजिक्यू अँड नॉलेज ऑफ फोटोग्राफी ऑफ द कन्सर्न्ड एरिया. तर अशा पद्धतीचं इथं फोटोग्राफी नाही टोपोग्राफी आहे, म्हणजे ते थोडंफार मेकॅनिकचं नॉलेजसुद्धा पाहिजे गाडीचा, असं त्याचा अर्थ घ्या. तर अशा पद्धतीनं ही
शैक्षणिक पात्रता आहे. तर खूप म्हणजे विद्यार्थ्यांना भरता येणारे 3च पदांचे फॉर्म आहेत. एक पिऊन आहे, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे आणि शॉर्ट हँडच्या ज्या जागा आहेत त्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.